नमस्कार मित्रांनो, मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत आज दिनांक 29 जुलै 2024 रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून अत्यंत महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे। या संदर्भातील सविस्तर शासन निर्णय पुढील प्रमाणे जाणून घेऊयात। दिव्यांग अधिकारी कर्मचारी यांना गट ड ते गट अ च्या निम्न स्तरापर्यंतच्या पदामध्ये पदोन्नतीमध्ये 4% या प्रमाणात आरक्षण दिनांक 30 जून 2016 पासून लागू करण्यात येत आहे। सदर आरक्षण पूर्वलक्षी प्रभावाने लागू करताना सदर शासन निर्णयामध्ये नमूद कार्यपद्धतीचा अवलंब करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। यामध्ये दिव्यांग कर्मचाऱ्यांना दिनांक 20 एप्रिल 2023 रोजीच्या शासन निर्णयात नमूद केलेल्या पात्रता अटींच्या पूर्ततेच्या अधीन राहून दिनांक 30 जून 2016 पासून काल्पनिक पद्धतीने गट अ च्या निम्न स्तरापर्यंत पदोन्नतीमध्ये आरक्षणाचा लाभ अनुज्ञेय करण्यात येत आहे। त्याचबरोबर दिनांक 30 जून 2016 पासून ज्या दिनांकाला दिव्यांग अधिकारी कर्मचारी पदोन्नतीसाठी पात्र ठरेल त्या दिनांकापासून त्यांना काल्पनिकरित्या पदोन्नतीमधील आरक्षणाचा लाभ देण्यात यावा, तसेच पदोन्नतीचा प्रत्यक्षात आर्थिक लाभ त्यांना प्रत्यक्षात पदभार स्वीकारल्याच्या तारखेपासून लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे। त्याचबरोबर दिनांक 30 जून 2016 पासून सुधारित आरक्षण निश्चित करताना दिनांक 20 एप्रिल 2023 पूर्वी दिव्यांग पदोन्नती संदर्भात अस्तित्वात असलेल्या धोरणानुसार प्रत्यक्षात देण्यात आलेल्या दिव्यांग पदोन्नती बाधित होणार नाहीत यांची दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे। त्याचबरोबर विभागीय परीक्षा तसेच विभागीय स्पर्धा परीक्षा या मार्गाने होणाऱ्या पदोन्नतीसह इतर प्रचलित मार्गांनी झालेल्या पदोन्नती प्रक्रियामध्ये दिव्यांगांना काल्पनिक पदोन्नतीचा लाभ देण्याचे निर्देश देण्यात आले आहे। तसेच दिव्यांग आरक्षण हे समांतर आरक्षण असल्याने सामाजिक आरक्षणाप्रमाणे एकाकी पदाला दिव्यांग आरक्षण लागू राहणार नाही असे निर्देश देण्यात आले आहे। या संदर्भातील ही सविस्तर नियमावली पाहण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देण्यात आली आहे, त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासन निर्णय डाउनलोड करू शकता। धन्यवाद।